श्री मात्रे नमः. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर संध्याकाळी माझा पूजेचा वेळ झालेला आहे. तर मी रोज संध्याकाळी आता अधिक मास असल्यामुळं कृष्णाला असं 33 प्रकारची रोज वेगवेगळे धोंडे देत असतो. ते तुम्हाला नंतर शेवटच्या दिवशी काय धोंडे दिले आणि 56 भोगमध्ये रोज काय 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 दाखवलं ते पण सांगणार आहे. आणि असंच माझं रोजचं रुटीन असते बघा. श्रीकृष्णाची पूजा आहे सगळं काय, आणि भागवत वाचत असतो. आणि आजकाल ना ह्याच्यामुळे वेळ बी भेटत नाही आहे काय करावं आणि काय दाखवावं, कारण मला भागवत वाचण्यामुळे टाईमच भेटत नाही आहे. आणि एवढं सुंदर ग्रंथ आहे ना हा भागवत. जेव्हापासून मी ह्याच्यामध्ये कृष्णलीलेचं जसं टी व्हीमध्ये बघतो का, तसं एक 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 अध्याय वाचलं की असं वाटायला लागलं की ते सगळं आपण पाहिलेलंच आहे अगोदर. आणि खरं म्हणजे ते कालिया मर्दनाचा जे अध्याय आहे ना, मी त्या ठिकाणी गेलो होतो, ते झाड वगैरे पाहिलेलं, एकदम असं खरंच वाटत होतं, खरंच खूप भारी. तर तुम्हाला माझ्या या ब्लॉगबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. तर संध्याकाळची लगबग असते बघा. तर रोज आमच्याकडे देवाला सोवळ्यामध्ये नैवेद्य असते. तर आज माझा बेत आहे देवाला आंबट वरण आणि भात दाखवण्याचा. तर आता माझ्या प्रकारे मी करतो. कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला लाईक कमेंट करून नक्की. चालू असल्यामुळे तर बिना कांद्या लसणाविरहित जेवण असतं आपल्याकडे. असंही परमेश्वरने आपण बिना कांद्या लसणाचंच नाही. खरंच माझ्या घरचे म्हणतात की तुझ्या हाताला खूप चव आहे. तर बघा मी अशा प्रकारे बनवत असतो रोज गोड पदार्थ काहीतरी वेगळा. म्हणजे आता भागवत पारायणामध्ये 56 भोग दाखवतात म्हणून मी आपलं असं रोज काही ना काहीतरी दाखवत असतो 56 भोग बनवण्यासाठी. रोज वेगवेगळ्या 2-3 पण वरण भातसोबत गोड काहीतरी असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा.